मोठी पोलीस कारवाई, वाशी तालुक्यात 72 लाखांची अफूची शेती उद्ध्वस्त। धाराशिव प्रतिनिधी नितीन सुकाळे। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवैध अंमली पदार्थांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे। वाशी तालुक्यातील मौजे दसमेगाव शिवारात कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची शेती वाशी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने LCB संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केली आहे। या कारवाईत तब्बल 72,84,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कारवाईचे ठिकाण आणि स्वरूप: वाशी तालुक्यातील दसमेगाव शिवारातील गट नं. 163 मध्ये समाधान मनोहर उघडे यांच्या मालकीच्या शेतात ही अफूची लागवड करण्यात आली होती। धक्कादायक बाब म्हणजे ही झाडे कोणालाही सहज दिसू नयेत म्हणून कांद्याच्या पिकाच्या आड लपवून लावली होती। मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला। जप्त मुद्देमाल: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 485.65 किलो वजनाची अफूची ओली झाडे आणि बोंडे जप्त करण्यात आली आहेत। जप्त केलेल्या या मालाची बाजारभावानुसार एकूण किंमत 72,84,750 रुपये इतकी आहे। कायदेशीर कारवाई: या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 45/2026 नुसार NDPS ॲक्ट कलम 8C आणि 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। या पथकाने केली कारवाई: सदर कारवाई धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सपोनी कासार, सपोनी यशवंत घोडके तसेच अंमलदार शौकत पठाण, जावेद काजी, कपिल बोरकर, गणेश खैरे, श्रीनिवास घुले, विकास जगताप आणि ज्योती बहिरवाल यांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला। पब्लिक सिटी न्यूजसाठी नितीन सुकाळे, जिल्हा प्रतिनिधी वाशी, धाराशिव।